सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सेकंड पेपर। ठीक आहे, आता सेकंड पेपर म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा ही 2 नंबरची घेतली, म्हणजे प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा अशा असतात। ठीक आहे, तर द्वितीय भाषामध्ये ज्यांनी मराठी घेतलेली आहे तर त्याचे आज 121 ते 150 यांचं आपण थोडक्यामध्ये विश्लेषण पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात। तर मित्रांनो, उतारा दिलेला आहे, उतारा वाचूयात। वेळ जाईल माहिती आहे, परंतु पटकन आपण उतारा वाचून घेऊयात। ज्याला ग्रंथसंग्रह असे सुंदर आणि भारदस्त नाव द्यावे असा पुस्तकात साठा खरे तर माझ्यापाशी नाही, आणि जी पुस्तके जवळ आहेत त्यातही सातत्य राहिले नाही। म्हणजे असे की अनेकदा माझा हा तथाकथित संग्रह बदलत राहिला आहे। काही पुस्तके विद्यार्थ्यांनी किंवा अतिप्रेमळ मित्रमैत्रिणींनी नेऊन परत न केल्यामुळे गायब झाली। काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली। पाण्यात भिजणे, वाळवी लागणे अशा नैसर्गिक आपत्तींनी काही पुस्तकांचा अकाल मृत्यू ओढवला। मुंबई सोडून मी पुण्याला आले तेव्हा त्या स्थलांतरात कितीतरी पुस्तके गेली। हे असे चाललेले असते, पण पुस्तके कमी होतात तशी वाढतही राहतात। काही उत्तम पुस्तके मी खरेदी करते, काही दुर्मिळ पुस्तके तर चक्क रस्त्याच्या कडेला मेन कापडावर पुस्तके अंथरून बसलेल्या विक्रेत्याकडून मला मिळालेली आहेत। तात्पर्य, माझा ग्रंथसंग्रह वरकणी यथावत दिसला तरी आतून तो सारखा घडत मोडत पालटत असतो। माझ्या त्या वेळच्या अभिरुचीनुसारही काही बदल होत असतात। माझ्या त्या वेळेच्या अभिरुचीनुसारही काही बदल होत असतात। त्यामुळे नेमक्या कोणत्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहायचे हाच मुळी पहिला प्रश्न आहे। माझ्या सुदैवाने ग्रंथांची संगत अगदी बालपणापासून मला लाभली, आणि त्यामुळे त्यांचे नुसते आसपास असणे देखील केवढे आनंदमय असते हे त्या वयापासून मला उमगले। माझ्या वडिलांना आणि आईलाही वाचनाचे अतोनात ठीक आहे, न आणि तर हे झाले अतोनात वेळ होते। आईला थोडे अधिकच। मी 8-9 वर्षाची असेल तेव्हा आमच्या घरी अनेक कादंबऱ्या, नाटके, भारतगौरव ग्रंथमाला, हिंद एजन्सी माला, महाराष्ट्र कुटुंबमाला अशा मालांची पुस्तके होती। गडकरी, हरिभाऊ, देवल, किर्लोस्कर, खाडिलकर असे मातब्बर लेखक होते। ग्रहलक्ष्मी ही त्या काळातले प्रसिद्ध स्त्री जीवनविषयक मासिक माझ्या आईसाठी वडिलांनी मुद्दाम सुरू केले होते। नकळत्या वयात ही पुस्तके मी वाचली। पुन्हा माझ्या वाचनावर घरात कसलेही निर्बंध नव्हते, त्यामुळे थोर लेखकांच्या साहित्याबरोबरच मी इतरही काय काय वाचत असे। त्यात हडप्पांच्या कादंबऱ्यापासून स्वामी शिवानंदांच्या तेव्हा गाजलेल्या पण संपूर्णतः अशास्त्रीय पुस्तकांपर्यंत, आणि 4 आने मालेच्या रहस्यकथांपासून तो श्रीधर कवींच्या धार्मिक काव्यग्रंथांच्या गद्य अनुवादापर्यंत काय हवे ते आणि नको तेही मी मुक्तपणे वाचत असे। या बेशिस्त पण भरमसाठ वाचनाने माझ्या वाचनप्रेमावर कायमचे शिक्कामोर्तब केले, आणि आपल्यापाशी इतर काही नसले तरी चालेल, पण पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा होऊन बसली। तर मित्रांनो, आपण आता उतारा हा वाचला आहे 121 ते 128 या प्रश्नांसाठी। ठीक आहे, तर चला सुरू करूयात। 121, उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा। पहा, सगळंच काही असं, तर उमगणे या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडा। आकलन, उमटणे, उबग, आश्वासन। तर मित्रांनो, उमगणे या शब्दाला समानार्थी शब्द आहे आकलन। खूप उशिरा उमगलं मला। ठीक आहे, पुढील प्रश्न,
प्रस्तुत लेखात लेखिका कोणत्या महत्त्वपूर्ण बाबींबद्दल समाधान व्यक्त करते? वाचनप्रेम, भारदस्त ग्रंथसंग्रह, अभिरुची, रहस्य कथा. तर मित्रांनो, लेखिकेनं वाचनप्रेमाबद्दल ठीक आहे महत्त्वपूर्ण बाबीबद्दल समाधान व्यक्त केले. कोणत्या? तर वाचनप्रेम. भारदस्त ग्रंथसंपदा तर आहेच आहे, परंतु वाचनप्रेम म्हणजे काय याच्याबद्दल लेखिकेने जास्त समाधान व्यक्त केलेलं आहे. वडिलांनी आवर्जून सुरू केलेला उपक्रम कोणता? स्थलांतर कार्य, ग्रहलक्ष्मीचा आरंभ, धार्मिक काव्यग्रंथाचा अनुवाद आणि पुस्तके नाहीशी करणे. तर मित्रांनो, वडिलांनी आरंभ केलेला होता ग्रहलक्ष्मीचा. ठीक आहे, तर ग्रहलक्ष्मीचा आरंभ उपक्रम कोणता आहे? तर ग्रहलक्ष्मीचा आरंभ. ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न पाहूया. भारदस्त शब्दाच्या विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. सुंदर, देखणा, उच्च, निम्न. ठीक आहे, भारदस्त म्हणजे काय? खूप सुंदर दिसतो. देखणा आहे, उच्च दिसतो. निम्न हा त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न. पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय निवडा. ग्रहलक्ष्मी, ग्रंथसंग्रह, गडकरी, श्रीधर. तर मित्रांनो, विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? तर ग्रंथसंग्रह हा विशेष नाम नाही. पुढील प्रश्न. लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथसंग्रहामागील सांगितलेल्या कारणांपैकी नसलेले कारण शोधा. ठीक आहे, काय आहे? लेखिकेने तिच्या सतत परिवर्तनशील ग्रंथसंग्रहामागील सांगितलेल्या कारणांपैकी नसलेलं कारण आपल्याला शोधायचं आहे. मित्रमैत्रिणींनी पुस्तके परत करणे, जुनी पुस्तके निकालात काढणे, नैसर्गिक आपत्तीमुळे, रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे. ठीक आहे, तर रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे हे कारण नाही. चला पुढील प्रश्न. प्रस्तुत उतार्याच्या आधारे पुढीलपैकी चुकीचे विधान शोधा. काही जुनी पुस्तके मी स्वतःच काढून टाकली. ठीक आहे. माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. पुस्तके मात्र हवीतच अशी मनाची धारणा झाली. नकळत्या वयात ही पुस्तके मी वाचली. तर मित्रांनो, माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. ठीक आहे, माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते. तर प्रस्तुत उत्तरात काय आहे? पुढीलपैकी चुकीचं. तर लेखिकेला घरामध्ये निर्बंध वाचनाचे काहीही नव्हते. त्यामुळे काय आहे उत्तर? तर माझ्या वाचनावर घरात निर्बंध होते हे चुकीचं विधान आहे. पुढील प्रश्न. लेखिकेच्या आईला वडिलांच्या तुलनेत कोणत्या गोष्टींचा छंद होता? अनुवाद कार्य, भारदस्तपणा, स्थलांतर आणि वाचन. तर कशाचा छंद होता? तर वाचनाचा. पुढील प्रश्न. पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 साठी योग्य पर्याय निवडा. गरज ही शोधांची जननी होय, असं सुविख्यात वचनच आहे. माणसाच्या विविध गरजांतून त्याला नाना शोध लागले. जिज्ञासा, कुतूहल यामधून विज्ञानाची प्रगती झाली. अनेक गूढ अगम्य गोष्टींची उकल विज्ञानामुळेच झाली. त्यामागचा कार्यकारणभाव समजला. संशोधनाच्या पद्धती विकसित झाल्या. विज्ञानाच्या अनेक शाखा विकसित झाल्या आणि प्रगतीची अनेक क्षितिज ओलांडून जणू अंतराळ देखील माणसांच्या कवेत आलं. दुसऱ्या सहस्त्रकाच्या पूर्वार्धात म्हणजे इसवी सन 1000 ते 1500 शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने खगोलशास्त्र, भूगोल, गणित आणि वैद्यक या मूलभूत क्षेत्रांमध्ये संशोधन केलं. विश्वाचं गूढ उकलणं व त्यातून मानवी प्रगतीला अपकारक असे उपक्रम राबवणं अशा प्रामुख्याने 2 भूमिका शास्त्रज्ञांनी या काळात बजावल्या. या सहस्त्रकाच्या उत्तरार्धात मात्र अनेक विज्ञान शाखा विकसित झाल्या. भूशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र
रसायनशास्त्र, अणुविज्ञान इत्यादी शाखांच्या विकासासोबत मनोवैद्यकशास्त्र, मानव वंशशास्त्र या नव्या शाखांनाही गती प्राप्त झाली. गणित भूमितीच्या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली. वैद्यकशास्त्रात औषधोपचार, शल्यचिकित्सेपासून ते अवयव रोपणापर्यंत संशोधकांनी मजल मारली. एवढंच नव्हे तर क्लोनिंगच्या निर्मितीपर्यंत त्यांनी झेप घेतली. दळणवळणाच्या क्षेत्रात जहाज, रेल्वे, विमान, रस्ते बांधणी, पूल बांधणी या योगे भरीव प्रगती साध्य झाली. मुद्रणकलेत विलक्षण प्रगती झाली. संपर्क क्षेत्रात दूरध्वनीपासून मोबाईल, इंटरनेटपर्यंत क्रांती होऊन मानव माहिती युगात पोहोचला. सहस्त्रकाच्या अखेरच्या टप्प्यात संगणकाद्वारे माहितीचं विश्वव्यापी जाळं निर्माण झालं आणि इतरही क्षेत्रात आमूलाग्र बदल सुरू झाले. अंतराळात भरारी घेऊन मानवाने चंद्रावर पाऊल टाकलं आणि त्याची शोधयात्रा पुढे सुरूच आहे. पण मानवजातीला अपकारक गोष्टींसोबतच संहारक कारणांसाठीही मानवाने विज्ञानाचा दुरुपयोग केला. दारुगोळ्यांपासून ते आण्विक रासायनिक अस्त्रांपर्यंत अनेकविध अस्त्र त्याने निर्माण केली. अस्त्रांमुळे अनेक विनाशकारी प्रसंग ओढवले आणि या अस्त्रांमुळे मानवाच्या अस्तित्वापासून ते पूर्ण जीवसृष्टीलाही धोका निर्माण झाला. विज्ञान क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मानवाने पर्यावरणाच्याही गंभीर समस्या निर्माण केल्या. एकंदरीत विज्ञानामुळे आपण कल्पनातील प्रगती केली आणि संहारामुळे हतबुद्धही झालो. जीवन सुखकर केले आणि पर्यावरणाला धोकाही निर्माण केला. विज्ञान क्षेत्राचा असा भरगच्च प्रवास या सहस्त्रकात झाला. मित्रांनो, उतारा वाचून दाखवण्याचा अर्थ काय आहे? म्हणजे का वाचायचा? कारण की हा उतारा खूप महत्त्वाचा आहे. काही वेळेस या उतार्यातील प्रश्न येतात, तर काही वेळेस या उतार्याच्या संबंधित थोडंसं गुगलीसुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. उतारा एकदाच वाचायचा आणि उत्तरं झटकीपट तिथं शोधता आले पाहिजेत. काही मुलं काय करतायत, प्रश्न वाचतात आणि नंतर उत्तर ह्याच्यामध्ये शोधतात. असं करू नका. उतारा वाचायला खूप जास्तीत जास्त 3 ते 5 मिनिट लागतात. 3 ते 5 मिनिटामध्ये उतारा वाचून होतो. ठीक आहे, चला. जिज्ञासा शब्दाला समानार्थी आशय नसलेला पर्याय निवडा. ठीक आहे. जिज्ञासा, कुतूहल, शोधक बुद्धी, जिकीर, ज्ञान लालसा. ठीक आहे. मग जिज्ञासाला समानार्थी आशय नसलेला कोणता शब्द येईल? तर जिकीर. जिज्ञासा म्हणजे कुतूहल, जिज्ञासा म्हणजे शोधक बुद्धी, जिज्ञासा म्हणजे ज्ञान लालसा. खूप त्याचे समानार्थी शब्द होतात, परंतु जिकीर नाही. पुढील प्रश्न, या 1000 वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती नवी विज्ञान शाखा विकसित झाली नाही? अणुविज्ञान, मनोवैद्यकशास्त्र, भूशास्त्र, खगोलशास्त्र. तर मित्रांनो, या 1000 वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती शाखा विकसित झालेली नाही? तर खगोलशास्त्र ही शाखा विकसित झाली नाही. पुढील प्रश्न, विज्ञान क्षेत्रातील कोणत्या गोष्टींमुळे आपण हतबद्ध झालो असे लेखकाला वाटते? संहारकता, जिज्ञासा, आमूलाग्र बदल, विविध ज्ञानशाखांचा इतिहास. तर मित्रांनो, विज्ञान क्षेत्रातील संहारकता या गोष्टीमुळे आपण हतबद्ध झालो असे लेखकाला वाटते. पुढील प्रश्न, पुढील पर्यायांपैकी विशेष नाम शोधा. जहाज, विमान, चंद्र, रस्ता. तर आपल्याला काय करायचं आहे? विशेष नाम शोधायचं आहे. तर इथं विशेष नाम आहे चंद्र. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती बाब आवागमनांशी संबंधित नाही? आवागमन म्हणजे काय? तर येणे जाणे, आवागमन. ठीक आहे. येणे जाणे, फिरणे वगैरे त्याला आवागमन असं म्हणतात. ठीक आहे. रस्ते बांधणी, पूल बांधणी, दारुगोळा निर्मिती, उड्डाणपूल. तर मित्रांनो, आवागमनाशी संबंधित नाही दारुगोळा निर्मिती. बाकी
रस्ते बांधणी, पूल बांधणी, उडान पूल होईल. ठीक आहे. पुढील प्रश्न, मुद्रणकलेत विलक्षण प्रगती झाली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. ठीक आहे. तर मग कोणता शब्द आहे? विलक्षण. सर्वनाम, विशेषनाम, क्रियापद, विशेषण. तर मित्रांनो आपलं उत्तर येणार आहे विशेषण. ठीक आहे. मुद्रणकलेत प्रगती झाली, परंतु कशी प्रगती झालेली आहे? तर इथे विलक्षण प्रगती झालेली, तर हे विशेषण इथे लागलेलं आहे. पुढील प्रश्न, लेखकाच्या मते कोणत्या दोन महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबविल्या? अनेकविध शास्त्रास्त्र व जीवसृष्टीला धोका, विनाशकारी घटना व पर्यावरणीय समस्या, विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम, विज्ञान क्षेत्रातील अतिमहत्त्वाकांक्षा व व्यापक संहार. तर मित्रांनो लेखकाच्या मते कोणत्या दोन महत्त्वाच्या सकारात्मक कृती या काळात शास्त्रज्ञांनी राबवल्या? ठीक आहे. तर कोणत्या राबवल्या? विश्वाचा बोध व मानवी प्रगतीला अनुकूल उपक्रम हे शास्त्रज्ञांनी या कृती राबवलेल्या आहेत. पुढील प्रश्न, योग्य पर्यायाची निवड करून उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक 136 ते 150. एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार जसं की सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे व्याकरण नियमांची घोकंपट्टी, व्याकरण शिक्षण, व्याकरण भाषांतर पद्धती आणि संदर्भ व्याकरण. तर मित्रांनो काय आहे तर एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे, ठीक आहे, पाठातील नामांचे विविध प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात. मग रकाने काय आहेत? मग त्यांनी एक तक्ता तयार केलेला असेल. ठीक आहे, की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि ते शोधायचं आणि त्या रकान्यात लिहायला सांगायचं. मग याला काय म्हणतो आपण? तर ससंदर्भ व्याकरण असं म्हणतो. ठीक आहे, ससंदर्भ व्याकरण. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतना अवस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याला संभाषणासाठी वापर करतात? भाषा शिकणे, भाषा आत्मसात करणे, द्वितीय भाषा आणि भाषिक सामर्थ्य. ठीक आहे, तर पुढील कोणती बाब अर्धचेतना अवस्थेची प्रक्रिया असून त्यांना मुलं त्यांच्या संभाषणासाठी वापर करतात? तर भाषा आत्मसात करण्यासाठी. भाषा आत्मसात करणे. पुढील प्रश्न, मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? ठीक आहे, त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगणे, त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणे, मुलांच्या वयाला अनुरूप बाल साहित्याचा वापर करणे की ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल. ठीक आहे, पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यास सांगणे. तर मित्रांनो मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची आहे, तुम्ही एक भाषा शिक्षक आहात, तर मग काय कराल? तर बाबा मुलांच्या वयानुरूप, ठीक आहे, वयानुरूप बालसाहित्याचा वापर करणं ज्यामुळे त्यांना वाचनाची आवड लागेल. ठीक आहे, लहानपणी पण काय व्हायचं की घरचे कॉमिक्स आणायचे, ती चांदोबा, चंपक किंवा ती कॅप्टन ध्रुवची अशा पुस्तकी विद्यार्थ्यांना काय होते वाचनाची आवड लागते. आता सुद्धा ते किशोर वगैरे पुस्तक आहेत, मिळतात लहान मुलांना. ठीक आहे, की मग काय करतात भाषा शिक्षक म्हणून? तर मुलांच्या वयाला अनुरूप बालसाहित्याचा वापर करणे. चला पुढील प्रश्न, मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? ठीक आहे, आता मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासायची, तर कोणती बाब महत्त्वपूर्ण ठरेल आपल्याला? मुलांना त्यांनी पाठ केलेली कविता सविनय म्हणण्यास सांगणे, पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे आणि कवितेतील काव्यात्मक क्लुप्ती शोधण्यास सांगणे. तर काय होईल मित्रांनो?
मुलांना भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहायची. मग कोणती बाब मुदतरूप ठरेल आपल्याला, तर त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे. ठीक आहे. पुढील प्रश्न, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. तर मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? ऊर्ध्वगामी उपकौशल्य, अधोगामी उपकौशल्य, समग्र भाषा पद्धती आणि समकालीत पद्धती. तर मित्रांनो, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे एक मजकूर दिलेला आहे. ठीक आहे. विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मग काय आहे इथं? तर मित्रांनो, इथं येणार आहे उत्तर आपलं अधोगामी उपकौशल्य. ठीक आहे. अधोगामी. तर ते ह्या अधोगामीलाच अजूनसुद्धा काय आहेत, ह्या अधोगामी उपकौशल्य. आता अधोगामी मेथड, ठीक आहे, डिडक्टिव्ह मेथड असंही म्हणतात. यालाच दुसरं नाव काय आहे? अवगामी. अवगामी पद्धती. परत ह्यालाच अजून एक नाव काय आहे? अनुमानिक पद्धती. परत अजून याला एक काय नाव आहे? निगमनात्मक पद्धती. हे असे नाव आहेत. आता ह्या 1 अवगामी, 2, 3, 4 अशा 4 ह्याला काय आहेत, नाव आहेत. तुम्हाला कोणताही इथं प्रश्न मग उपकौशल्य किंवा तुम्हाला असंही म्हणजे पर्याय असेल तिथं की अनुमानिक उपकौशल्य किंवा निगमनात्मक उपकौशल्य, तर हे तिन्ही जे नाव आहेत, चारही नाव काय आहेत, तर हे अधोगामी म्हणजे ह्याला काय म्हणतात? अवगामी पद्धती म्हणतात. डिडक्टिव्ह मेथड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय आहे विशेष? ठीक आहे. तर सामान्याकडून विशेषाकडे जातं हे. ठीक आहे. सामान्याकडून विशेषाकडे. सामान्याकडून विशेषाकडे. अजून काय म्हणता येईल याला? अजून याला म्हणता येईल अमूर्ताकडून मूर्ताकडे. मूर्ताकडे. कोणती? अवगामी पद्धती म्हणजेच अधोगामी पद्धती. आणि दुसरी पद्धत काय? उद्गामी पद्धत. उद्गामी पद्धत काय होते? मूर्ताकडून अमूर्ताकडे जाते. मग आता इथं मूर्त म्हणजे काय मित्रांनो? तर मूर्त म्हणजे दिसणाऱ्या, की आपल्या समोर एखादी वस्तू असते तिला आपण मूर्त म्हणतो. आणि अमूर्त म्हणजे काय? तर दिसत नाहीत. म्हणजे ही जी पद्धत आहे अधोगामी पद्धत, ही काय आहे? अवघडाकडून सोप्याकडे जाते. ठीक आहे. आणि उद्गामी पद्धत काय आहे? सोप्याकडून अवघडाकडे जाते. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे. मी काय करतो, फक्त प्रश्न वाचतो आणि इथे फक्त उत्तर सांगतो. ठीक आहे. तर मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? तर मित्रांनो, शिक्षकांनी त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. ठीक आहे. पर्याय क्रमांक इथे 3 येणार आहे की मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजेच फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? तर त्यांच्या चुकांचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात घ्यायची नाही आणि त्यांच्या चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करायची आहे. पुढील प्रश्न. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे? पाठ्यपुस्तकाच्या पातळीपेक्षा वरच्या दर्जाचे अध्यापन. 2. पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. 3. संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करून घेणे गरजेचे नाही. आणि 4. पाठ्यपुस्तकाची काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या
पलीकडे असणे. तर मित्रांनो, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? तर पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त जादा साधन सामग्री उपलब्ध करून देणे. की या परीक्षा झाली पण सगळे बाहेरचेच प्रश्न आले, पुस्तकातले आलेच नाहीत, म्हणजे काय? तर पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त दुसरी सामग्री. ठीक आहे, एक उदाहरण दिलं तुम्हाला. पुढील प्रश्न. भाषेचा पाठ शिकविताना शिक्षिका विज्ञान आणि सामाजिक शास्त्रातील पाठांचाही वापर करते आणि मुलांना तो वाचण्यास सांगते, कारण त्यातील भाग भाषेशी संबंधित आहे. असे करणे म्हणजे आंतरविद्याशाखीय पद्धत. 2. पाठ्यक्रम व्याप्त भाषा. 3. बहुपदरी भाषा शिक्षण. आणि 4. विषय भाषा शिक्षण. ठीक आहे, तर मग इथं काय? पाठ्यक्रम व्याप्त भाषा ह्याला आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न. कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? तर कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? ठीक आहे. तर गुंतागुंतीची अवघड संहितेचे वाचन, शिक्षकांच्या आदर्श उच्चारांचे श्रवण, वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण आणि बोलताना चुका करणे टाळणे. तर मित्रांनो, उत्तर येणार आहे आपलं वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. कोणत्या गोष्टीने सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? तर वास्तव जीवनात परिस्थितीत संभाषण. आपण जे दररोज डेली बोलतो त्याच्यामध्ये काय? संभाषणमध्ये आपण आपलं वाचनाचं ताकद आणू शकतो. कशासाठी? तर संभाषणामध्ये, बोलण्यामध्ये वेगवेगळे शब्द, त्यांचे अर्थ आपण समाजामधून किंवा दैनंदिन जीवनामधून आपण ते शिकू शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न. व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? ठीक आहे, तर व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? साक्षरता, अचूकता, ओघ, शब्दसंग्रह. तर अचूकता ही बाब विद्यार्थ्यांची सुधारते. की काही काय आता लहान मुलांचं तुम्ही ऐकलं असेल की मुलगा जरी असेल ते काय म्हणते, मी आले मी गेले, किंवा मुलगी असेल ती काय म्हणते, मी आलो गेलो. आता हे सुद्धा काय? ते व्याकरणाचाच भाग आहे. हळूहळू ते काय करतात? सुधारतात. किंवा आपण दुसरं उदाहरण सांगूयात. नाम असेल, सर्वनाम असेल, किंवा काळ असतील, हे सुद्धा आपण काय करतो? इथं व्याकरण शिकल्यामुळे आपण अचूकता त्याच्यामध्ये आपल्या येते. पुढील प्रश्न. चला. भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. मग असे करण्यास सांगणे म्हणजे काय? तर मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे. ठीक आहे. मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे, वर्गात गैरशिस्त निर्माण करणे आणि पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालणे. तर मित्रांनो, पर्याय आहे 2. मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. पुढील प्रश्न. लेखनाच्या प्रक्रिया पद्धतीत कोणती बाब समाविष्ट असते? संपादन, बुद्धिमंथन, उजळणी, आराखडा. ठीक आहे, आता सगळ्याच बाबी समाविष्ट असतात, परंतु त्याला आपण काय करूयात? योग्य असा क्रम लावूयात. ठीक आहे, तर पहिल्यांदा काय असतं? बुद्धिमंथन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे? आराखडा पाहिजे, त्याच्यानंतर उजळणी पाहिजे, आणि त्याच्यानंतर संपादन. ठीक आहे, 2 3 4. ठीक आहे, म्हणजे काय येईल पर्याय आपला? BDCA आहे का? BDCA पर्याय क्रमांक 4. चला, पुढील प्रश्न. वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूंबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? तर सवंगड्याने केलेले मूल्यमापन, स्वमूल्यमापन, शिक्षकाने केलेले मूल्यमापन आणि सारांशीकृत मूल्यमापन. तर मित्रांनो, वर्ग शिक्षिकेने काय केलेलं आहे की मुलांना सांगितलेलं किंवा तुमच्या कोणत्याही 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तू काढून टाका. तर मुलं काढतायत, शिक्षिका सांगत नाही की हे काढा आणि ते काढा. त्या काय म्हणतात? कोणत्याही 5 वस्तू. तर मुलं स्वतःहून काढतात, म्हणून ह्याला आपण म्हणूयात स्वमूल्यमापन.
स्वमूल्यमापन. चला पुढील प्रश्न. प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे? बालसाहित्य, वर्तमानपत्र, संगणक आणि रेलिया. ठीक आहे. तर मित्रांनो इथे प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात कोणते साधन सर्वात महत्त्वाचे आहे? तर ते आहे बालसाहित्य. पुढील प्रश्न. मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? वस्तूंचा परिचय करून देणे, त्यांच्या शब्दात गोष्ट सांगणे, शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे आणि एखादी घटना वर्णन करणे. तर मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? तर शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे. ठीक आहे. मुलांमध्ये तुम्हाला मौखिक क्षमता वाढवायची आहे तर वस्तूंचा परिचय करून देणे आलं पाहिजे, त्यांच्या शब्दात गोष्ट सांगता आली पाहिजे, एखादी घटनेचं वर्णन करता आलं पाहिजे. आपण जसं बोलतो शिक्षक तसं विद्यार्थ्यांनी जर बोललं, ठीक आहे, बोलतात पण बोललं तर त्यांच्या मौखिक क्षमतेमध्ये विकास होत नाही. ठीक आहे. चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भाग 2 यामधील प्रश्न पाहिलेले आहेत. तर भेटूयात आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.